शेवटी राघवला ॲडमिटच करावं लागलं. ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होते ते डॉक्टर 3 दिवसासाठी नव्हते म्हणून आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या डॉक्टरनी पहिले सगळे रिपोर्ट बघितले. त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं, की आपल्याला ॲटलीस्ट 1 डे आयसीयूमध्ये ठेवावं लागेल. ताप आपल्याला चेक करावे लागेल कधी येतो आणि किती येतो. त्यानुसार आपण मग ते पुढे बघूया. मग मला तर खूप टेन्शन आलं. आयसीयूमध्ये प्लस आमचा हा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि त्यात त्याला सलाईन वगैरे सगळं स्टार्ट करणार होतं कारण तो जेवण करत नव्हता. मग त्याची आय व्ही लाईन टाकायचं ठरवलं. त्याला प्रोसिजर रूममध्ये नेलं आणि आय व्ही लाईन टाकली आणि सॅम्पलही घेतला आणि तो खूप रडत होता आणि मग त्याला आयसीयूमध्ये आणलं आणि आम्ही दोघेही त्याला थोडंसं गप्प केलं, रिलॅक्स केलं. तरी पण तो खूप जास्त रडत होता आणि नंतर मग तो थोडा वेळ झोपला आणि झोपल्यानंतर त्याला झोपेमध्येच खूप जास्त 103 वगैरे ताप आला. डॉक्टरने त्याला तापाचं औषध वगैरे दिलं आणि नोट डाऊन पण ठेवलं. त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं बरं वाटावं म्हणून आम्ही आयसीयूमधून नर्सची परमिशन घेतली आणि बाजूला एक छोटंसं हॉटेल होतं. आम्ही तिथं त्याला घेऊन आलो. म्हणजे त्याला थोडंसं रिलॅक्स वाटेल, त्याचा थोडा विरंगुळा होईल. त्याला तिथं थोडंसं जेवू घातलं पण त्याने एवढं खास जेवलं नाही. रात्री आम्ही झोपण्यासाठी नर्सची परमिशन घेतली. मी आणि पाटील आम्ही दोघंही आयसीयूमध्येच थांबलो. पाटील बोलले की तू दिवसभर ऑफिसचं काम केलंय, तू झोप खाली, मी त्याच्याजवळ झोपतोय म्हणजे माझं त्याच्या सलाईनवरती, त्याच्या तापेवरती माझं लक्ष राहील. म्हणून ते राघवजवळ झोपले बेडवरती आणि मी खाली अंथरूण टाकून झोपले. एक दिवस आणि रात्र आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी 1 वाजता खाली रूममध्ये शिफ्ट केलं. डॉक्टर बोलले की तुम्ही आता रूममध्ये शिफ्ट होऊ शकता. मग राघव थोडा रूममध्ये आल्यानंतर रिलॅक्स झाला, थोडासा मोबाईल बघायला लागला, थोडं इंटरॅक्शन करायला लागला, आमच्यासोबत बोलायला लागला. त्याला थोडंसं बरं वाटलं. आम्ही दोघेच रूममध्ये असल्यामुळं त्याला भीती कमी वाटली. आयसीयूमध्ये असल्यानंतर कसं ना, नर्स 2-2 मिनिटाला यायच्या, त्याला चेक करायच्या आणि ते ड्रेस बघून तो खूप जास्त घाबरायचा. इथं कसं आम्ही दोघं होतो, आम्ही स्पेशल रूम घेतली होती त्याच्यासाठी आणि माझं ऑफिसचं पण काम होतं. म्हणून मग मी म्हटलं स्पेशल रूम घेतल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटेल आणि माझंही ऑफिसचं काम होईल. तुम्ही जे पिंक कलरचं जे कापड बघताय त्याला आमच्याकडे बाळंत म्हणता, ते त्याला त्याच्यासोबत कंटिन्यू पाहिजे असतं. त्याच्याशिवाय तो कुठंही जात नाही. आणि वाप ना बघितलं ना, आता तुम्ही हे बघताय ना, वाप तो घेत नाही जागा असल्यानंतर. मग त्याला आम्ही झोपेतच वाप देतोय. आणि त्याला तापेचं औषध बंद केलं होतं. त्याचा ताप पण थोडासा कमी झाला होता. मग तो आमच्यासोबत थोडासा जेवायला लागला, त्याच्या हाताने खायला लागला. आम्ही भरवल्यावर तो खात नव्हता, पण त्याच्या हाताने तो मस्त खायचा. डाळिंब वगैरे खायला लागला, थोडासा उपमा वगैरे केला होता तो खायला लागला. मग त्याला थोडंसं इथं रिलॅक्स वाटायला लागलं. म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलच्या बाहेर घ्यायचं. त्याला चांदमामा खूप आवडतो. मग त्याला आम्ही चांदमामा वगैरे दाखवायचो. मग त्याला थोडंसं ते बघून बरं वाटायचं. वरती रूममध्ये जायचं म्हणलं की तो खूप जास्त रडायचा. तो म्हणायचा आई जायचं, आई घरी जायचं. तो रूममध्ये मग मस्त थोडासा खेळायला लागला, थोडंसं मन त्याचं विंगळायला लागलं. तो आमच्यासोबत थोडासा खेळायचा, बबसोबत थोडासा खेळायचा. मग त्याला तिथं थोडंसं बरं वाटायला लागलं. सलाईन पण चालू होतं. सलाईन संपलं की मग तो छान रूममध्ये असा त्याच्या मनासारखं खेळायचा. बब त्याला इथं इंजेक्शनची भीती दाखवायची पण तो अजिबात घाबरत नव्हता. तो म्हणायचा नाही मला ह्या हाताला द्या, ह्या हाताला द्या असं म्हणून तो बबला द्यायला सांगायचा. पण तो शेवटी काय घाबरला नाही त्या इंजेक्शनला. त्याचबरोबर माझं ऑफिसचं काम चालू होतं. मी सुट्ट्या नव्हत्या घेतलेल्या कारण मला दिवाळीला सुट्ट्या घ्यायच्या होत्या. म्हणून मी ऑफिसचं काम चालू ठेवलं. मी माझं ऑफिसचं काम करायचे. राघव जायचा, पाटील त्याला थोडंसं खेळू लागायचे. तो मस्त खेळायचा. त्याचबरोबर माझं काम पण चालू असायचं. ज्या महत्त्वाच्या मीटिंग असो किंवा ऑफिसचं काही काम असो, मी सगळं काम करून घ्यायचे जेव्हा तो खेळत असायचा तेव्हा. आणि ह्या गाड्या आम्ही घरून 7-8 गाड्या घेऊन आलो होतो त्याचं मन रमावं म्हणून. तो एक गाडी घेऊन खेळायचा. मग थोडंसं बरं वाटायचं की चला एवढं दुखतंय तरी तो गाडी खेळतोय, तो आनंदी आहे हे बघून थोडंसं आम्हाला बरं वाटायचं. आणि त्याचबरोबर मी माझे काम पण सुरू असायचं की मी काम करते, तो त्याची गाडी खेळतोय, बघ त्याचं मोबाईल बघताय. म्हणजे तो जास्त चिडचिड करत नव्हता सेपरेट रूम घेतल्यामुळं. त्याला थोडंसं बरं वाटत होतं. इथं बघ त्याला सांगत होतं बघ हे सलाईन आहे, तुला इथून लावता तो सगळं. आणि आता ही बघा करामत. त्याला रूममध्ये करमतच नसायचं. बघ तिकडे घेऊन चला, आई तिकडे घेऊन चाल. मग हे इथं तिथं चेअर ठेवलेली होती हॉस्पिटलची. मग आम्ही त्या चेअरमध्ये त्याला बसवायचं आणि 1 तास त्याला फिरवायचो. आणि तो कंटाळून जात नाही तोपर्यंत आम्ही त्याला असंच फिरवायचो. आम्हाला किती पण कंटाळा येऊ तरी पण आम्ही असंही त्याला फिरवतच असायचं. म्हणजे त्याला थोडंसं बरं वाटायचं, त्याचा विरंगुळा व्हायचा, तो त्रास कमी द्यायचा. आणि आता हे ब्लँकेट बघितलं, त्याचंही फेवरेट ब्लँकेट आहे. त्या ब्लँकेटसोबत तो खेळायचा. रिलॅक्स वाटन त्याला तसं तो खेळायचा. बघून थोडंसं आम्हाला बरं वाटायचं की चला तो रडत नाही आहे, त्याच्यामध्ये तो मॅनेज करतोय. माझ्या ऑफिसच्या कामाला काही सुट्टी नव्हती. आम्ही 5 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. मी 1 पण दिवस सुट्टी नव्हती घेतलेली. म्हटलं ऑफिसचं काम करते. तो झोपलेला होता शांत. आज आम्हाला डिस्चार्ज येणार होते ते. मग माझं ऑफिसचं काम राहिलं होतं, मी ते सगळं करून घेतलं कारण संध्याकाळी 4-5 नंतर डिस्चार्ज होणार होता. म्हणून तो छान झोपला होता आणि मी माझं ऑफिसचं काम करत होते. मग सगळी डिस्चार्ज प्रोसिजर वगैरे झाली. मग त्याचं आय व्ही लाईन वगैरे काढायची होती. तो खूप जास्त रडला आय व्ही लाईन काढायला. त्याला मी रिक्वेस्ट करत होते की हळूच काढ, बाळ आहे छोटं, थोडंसं जपून काढ. मग त्यांनी खूप छान काढलं. आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता. त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि माझी बहीण इथं ॲज अ HR म्हणून 2 वर्ष तिने काम केलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त तिची हेल्प झाली. तिथला स्टाफ
स्टाफ, मेडिकल स्टाफ असो, या क्लिनिंग स्टाफ असो, या नर्स स्टाफ असो, सगळ्यांनी आम्हाला खूप जास्त मदत केली. थँक यू सो मच मेडिकवर टीम. बाय. थँक यू. बाय ऑल.